गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पाऊस ओसरल्याचं चित्र आहे। मात्र अनेक दिवसांच्या गॅपनंतर मोठ्या सुट्टीनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह महाराष्ट्रात पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे। त्यामुळे इथून पुढचे काही दिवस नेमके कसे असणार आहे, कुठे पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे आणि कुठे पाऊस नसणार आहे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी आपण आजच्या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून बघणार आहोत की सागरी वाऱ्यांची नेमकी काय स्थिती आहे। तर इथे या इमेजमध्ये आपण बघू शकतो की इकडे अरबी समुद्रात आणि बे ऑफ बंगालमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत। गोलाकार चक्राकार वारे अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरामध्ये दिसून येत आहेत आणि त्यांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रावर सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत। महाराष्ट्रावर याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे। आता ही इमेज आपण झूम करून बघितली तर इकडे आपण बघू शकतो की विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रातला जो खास करून पट्टा आहे, याचबरोबर कोकणातले जे काही जिल्हे आहेत, दक्षिण महाराष्ट्रातले खास करून जे काही जिल्हे आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत। याचा अर्थ असा की पुढचे काही दिवस ढग दाटलेले आहे, या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। आता या सॅटेलाइट इमेजचा अंदाज घेत के.एस. होसाळीकर जे हवामान तज्ञ आहेत, त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर के.एस. होसाळीकर यांनी हे महत्त्वपूर्ण ट्विट केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय थंडरस्टॉर्म अलर्ट्स इश्यूड बाय आरएमसी मुंबई फॉर नेक्स्ट 4 to 5 days इन मध्य महाराष्ट्र अँड मराठवाडा। याचा अर्थ असा की पुढच्या काही 4 ते 5 दिवसांमध्ये थंडरस्टॉर्म म्हणजे वादळी वारे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये असण्याची शक्यता आहे। याचबरोबर 6, 7, 8 ऑगस्ट टू बी वॉच प्लीज अलर्ट्स अल्सो इश्यूड फॉर पार्ट्स ऑफ कोकण अँड विदर्भ। याचा अर्थ 6, 7 आणि 8 ऑगस्ट रोजी कोकण आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस असणार आहे, वादळी वारे असणार आहे। तर अलर्ट हवामान खात्याने आणि हवामान तज्ज्ञांनी या संदर्भात अशा पद्धतीने दिलेला आहे। आता या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत कोणत्या दिवशी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण या इमेजेसच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। तर हा आजच्या तारखेचा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या पट्ट्यामध्ये, याचबरोबर इकडे नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला होता। विदर्भ आणि मराठवाड्यातल्या या जिल्ह्यांना आज हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिलेला होता। विदर्भ आणि मराठवाड्यातले हे जिल्हे सोडले तर इतर ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आज नसणार आहे। मात्र मी आत्ता वाचून दाखवलेल्या जिल्ह्यांमध्ये आत्ता काय स्थिती आहे, पाऊस पडतोय का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्या म्हणजे 5 आणि त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 6 तारखेला काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या इमेजेसमधून आपण बघू शकतो। 5 आणि 6 तारखेला पावसाचा जोर महाराष्ट्रात वाढलेला असणार आहे। इकडे नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, याचबरोबर हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली अशा या संपूर्ण पट्ट्याला पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। विजांच्या कडकडाटासह पाऊस या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पडू शकतो असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। येलो अलर्ट या सगळ्या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे। तर 6 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। 5 तारखेप्रमाणेच 6 तारखेलाही अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे। मात्र बीड असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, याचबरोबर कोकणातलं सिंधुदुर्ग आणि सातारा आणि कोल्हापुराचा जो घाटपट्टा आहे, इथे सुद्धा 6 तारखेला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आज 7 आणि 8 तारखेची सुद्धा स्थिती आपण बघणार आहोत। तर 7 आणि 8 तारखेला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। इथे आपण बघू शकतो की अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्र पावसाने व्यापलेला असणार आहे 7 तारखेला आणि 8 तारखेला सुद्धा उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातले काही जिल्हे जर आपण सोडले तर संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे। ढगांच्या कडकडाटासह पाऊस सगळ्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रभर 7 आणि 8 तारखेला सुद्धा पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे सतर्क रहा, काळजी घ्या आणि गरज असेल तरच घरातून बाहेर पडा। तर अशा पद्धतीने आपण पुढचे काही दिवस नेमके कसे असणार आहे, वातावरणाची कुठे काय स्थिती असणार आहे ते आपण या इमेजेसच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे। तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।